नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला श्री सत्यनारायणाचे पूजन केले जाते, ज्यात प्रामुख्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे पूजन करतात. दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होत असते. ऐश्वर्य, धन आणि संपत्ती यांचे मालक असणाऱ्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादासाठी घरच्या घरी श्री सत्यनारायणाचे पूजन केले जाते. प्रत्येकाला अपेक्षित असते ती स्थिर लक्ष्मी. ही स्थिर लक्ष्मी आपल्या कुटुंबात राहावी, आपल्या कुटुंबात टिकावी यासाठी स्थिरपणे केलेली सेवा फळाला येते आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिरावते. या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अनेक सेवा सांगितल्या जातात. या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा सांगितल्या जातात. त्यात प्रामुख्याने त्या सेवांमध्ये प्रमुख असलेली सेवा अर्थातच श्री सत्यनारायणाची सेवा. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असा मर्यादित अर्थ न घेता लक्ष्मीची जी अनेक रूपं आहेत त्या सर्व रूपांचा अभ्यास करणे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळवणे अर्थातच भाग्य. पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे जरी खरे असेल तरीही पैशाशिवाय दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना मात्र करावा लागू शकतो आणि म्हणूनच कुटुंबात लक्ष्मी स्थिर राहणं तितकंच महत्त्वाचंही आहे. म्हणून या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळी व्रतं, वेगवेगळ्या सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या प्रत्येक हितगुजातून सत्यनारायणाचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे, ज्यात प्रामुख्याने वाढणारे कर्ज. हे कर्ज कमी करण्यासाठी माता लक्ष्मीसोबतच नारायणांचा आशीर्वादही असण्यासाठी प्रमुख व्रत केलं जातं, ते अर्थातच सत्यनारायणाचं व्रत, जे दर पौर्णिमेला प्रदोषकाळी केले जातं. ज्याच्या डोक्यावर अचानक खूप कर्ज झालं आहे आणि ते काही केल्या फिटत नाही, किंवा ज्या व्यक्तीला, ज्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी पाहिजे आहे, त्या सर्व कुटुंबांनी, त्या सर्व व्यक्तींनी हे सत्यनारायणाचे व्रत अवश्य करावे. कर्ज फेडण्यासाठी खूप अडचणी येत असतील तर त्यासाठी केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रमुख मानली जाणारी सेवा म्हणजे सत्यनारायणाचे व्रत. या सत्यनारायण व्रताने माणसाची बुद्धी स्थिर होऊन त्याला कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग मिळतो. उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी पौर्णिमा तिथीला प्रारंभ पहाटे 3:05 होत असून समाप्ती 19 ऑगस्ट रोजीच मध्यरात्री 11:56 होणार आहे. त्यामुळे दरमहा सत्यनारायण पूजन करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी सत्यनारायणाचे पूजन हे सोमवार दिनांक 19/8/2024 या दिवशी प्रदोष काळात करावे, अर्थातच संध्याकाळी 5 ते 7 या वेळेतच करावे. सत्यनारायण व्रत केल्याने तुम्ही कर्ज केले आणि ते जादूची गांडी फिरवल्यासारखे फिटून जाईल असा याचा अर्थ होत नाही. मात्र तुम्ही मनोभावे सेवा केली तर या केलेल्या सेवेची फलप्राप्ती म्हणून तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी किंवा सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग उपलब्ध होताना दिसतील. म्हणून हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. आता ही पूजा कशी करायची, यासाठी संकल्प कसा करावा, या सत्यनारायणाची पूजा कशी मांडावी याबाबत अधिक माहिती आपण बघूया. मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. या ठिकाणी एका चौरंगावर सफेद कपडा अंथरून त्यावर गव्हाची रास करावी. त्यावर कलश मांडावा. कलशामध्ये दुर्वा, पैसा, सुपारी, हळद, कुंकू, फूल, अक्षता टाकून घ्याव्या. त्यानंतर आंब्याची 5 पानं किंवा विड्याची 5 पानं ठेवून त्यावर ताम्हण ठेवावा. त्या ताम्हणावर स्वच्छ निवडलेले तांदूळ भरून त्यावर बाळकृष्ण ठेवावा. कलशाच्या समोर तुमच्याकडे जर विड्याची पानं उपलब्ध असतील तर त्या विड्याच्या जोडपानावर, किंवा जर उपलब्ध नसतील तर तांदळाचे 3 पुंजके करून त्या प्रत्येक पुंजक्यावर एक सुपारी, या पद्धतीने 3 सुपाऱ्या मांडाव्यात. ज्या आपण लक्ष्मीपूजनात वापरतो किंवा कोजागिरीला वापरलेल्या असतात त्याच सुपाऱ्या पूजनात घेतल्या तरी देखील हरकत नाही. त्या 3 सुपाऱ्यांसमोर नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा गूळ, खोबरे असलेल्या छोट्या 3 वाट्या घ्याव्यात. त्यानंतर वाटीभर शिऱ्याचा प्रसाद श्री सत्यनारायणाला नैवेद्यासाठी घ्यावा. ज्या वेळेस आपण सत्यनारायणाचे पूजन करत असतो त्यावेळेस श्रीयंत्राचे देखील पूजन करावे. म्हणून कलशाच्या बाजूला श्रीयंत्र ठेवून या श्रीयंत्राच्या समोरही एका वाटीत खडीसाखर किंवा साधी साखर किंवा गूळ, खोबरं नैवेद्यासाठी ठेवावं. त्यानंतर पाटासमोर छोटी रांगोळी काढावी. उपलब्ध असतील तर आंब्याचे डहाळे लावावे, नसतील तर काही हरकत नाही. या पद्धतीने पूजन करावे. या पद्धतीने आपण मांडणी
करून घेतली. या पद्धतीने पूजेची मांडणी करून झाल्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करावी. या सत्यनारायण पूजनासाठी महिला बसत असतील तरी देखील हरकत नाही किंवा पती पत्नीने जोडीने बसले तरी देखील चालेल. सर्वात आधी पूजेला बसल्यानंतर कपाळाला पुरुष सेवेकऱ्यांनी अष्टगंध आणि स्त्री सेवेकऱ्यांनी हळदी कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर उजव्या हातावर 3 पळी पाणी घेऊन नारायणांचे नाव घेऊन ते पाणी एक एक पळी करून प्यावे. 3 पळी पाणी पिल्यानंतर 2 पळी पाणी ताम्हणात सोडावे. या प्रकारे आचमन करून झाल्यानंतर सर्वप्रथम संकल्प सोडावा. संकल्प करण्यासाठी हातात थोडे पाणी घेऊन त्यात तांदळाचे दाणे टाकावे. एक फूल किंवा फुलाची पाकळी अष्टगंधामध्ये बुडवून पाण्यात टाकावी आणि साध्या सोप्या पद्धतीने देवाला संकल्प करावा. या संकल्पात सर्वात आधी उल्लेख करावा की माझ्या कुटुंबात आर्थिक स्थैर्य यावे आणि स्थिर लक्ष्मी कुटुंबात राहावी. यासाठी मी सत्यनारायणाचे पूजन करण्याचा संकल्प करत आहे. ज्यायोगे माझ्या कुटुंबात स्थिर लक्ष्मी कायम असावी आणि नारायणासोबतच लक्ष्मीचेही आशीर्वाद कुटुंबाला मिळावेत. तुम्ही पंचांगानुसारही संकल्प करू शकतात. जो संकल्प स्क्रीनवर दिलेला आहे या पद्धतीनेही तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही संकल्प करावा. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीच्या सुपारीची पूजा करावी. पूजेत अष्टगंध, हळद कुंकू, अक्षता वाहून फूल वाहावे. धूपदीप दाखवून खडी साखरेचा नैवेद्य द्यावा. त्यानंतर 2 नंबरची सुपारी कुलदेवीची असून कुलदेवी समजून तिचेही पूजन करावे. धूपदीप नैवेद्य दाखवावा व 3 नंबरची सुपारी जी वरुण देवतेची त्या वरुण देवतेची पूजा करून धूपदीप नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आपण पूजेत जे श्रीयंत्र मांडलेले आहे त्या श्रीयंत्राला तुम्हाला शक्य असेल तर अभिषेक करावा. अन्यथा पंचोपचार पूजन केले तरी देखील हरकत नाही. धूपदीप नैवेद्य दाखवावा. त्यानंतर मुख्य पूजेत कलशावर स्थापित केलेल्या बाळकृष्णाचे पूजन करावे. या बाळकृष्णाला पुरुष सूक्त आणि स्त्रीसूक्ताचा अभिषेक करून स्नानापन्न करावे. त्यानंतर अष्टगंध लावून हळद कुंकू वाहावे, अक्षता वाहाव्या, फूल वाहून नंतर धूपदीप ओवाळून आधीच करून ठेवलेल्या वाटीभर शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. हा वाटीभर शिऱ्याचा प्रसाद फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच द्यावा. दुसरी कोणतीही कितीही जवळची व्यक्ती असेल तरी देखील अशी चूक करू नये. तुम्ही सेवा करणार आणि फळ मात्र दुसऱ्याला मिळणार, तेव्हा सेवा ही तुम्हीच करा आणि प्रसादही कुटुंबातल्या कुटुंबातच घ्या, म्हणजे केलेल्या सेवेचे फळ नक्की मिळेल. त्यानंतर मराठी 5 अध्यायांची पोथी वाचावी. ही सत्यनारायणाची पोथी कुठल्याही दिंडोरी प्रेणी सेवा केंद्रात सहज उपलब्ध होईल. पोथी वाचन संपल्यानंतर देवाला आरती करावी आणि देवाला मनोभावे विनंती करून आपल्या कुटुंबावर अखंड कृपा राहण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची प्रार्थना करावी. संध्याकाळी जेवणाचा नैवेद्य पूजेला जरूर दाखवावा. आपण आपल्या घरी पूजेच्या माध्यमातून देवतांना आमंत्रित करतो व त्यांचा आदर सन्मान करणं, पूजन करून त्यांना भोजन देणे हा पूजेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. सकाळी पूजा विसर्जन करून अखंडपणे हे सत्यनारायणाचे पूजन दर पौर्णिमेला करावे आणि या सेवेचा अनुभव घेऊन बघावा. भक्तिभावाने केलेल्या सेवेची फलश्रुती अवश्य मिळतेच मिळते. जर समजा सत्यनारायण पूजन करताना एखाद्या पौर्णिमेला अडचण आली असेल, सोयरसुतक असेल किंवा विटाळ असेल, अशा वेळेस काय करावे हाही प्रश्न समोर येतोच. त्यावेळेस जर पौर्णिमा तिथीला अडचण असेल तर अशा वेळेस पौर्णिमा तिथीनंतर सोयरसुतक किंवा अडचण मिटल्यानंतर जो शुभ दिवस असेल त्या शुभ दिवसाला तुम्ही जरी सत्यनारायण पूजन केले तरी देखील चालू शकेल. का तर आपण 12 महिन्यांच्या 12 पौर्णिमांच्या 12 सत्यनारायणाच्या पूजेचा संकल्प सुरुवातीला केलेला असतो. तो खंडित होऊ नये म्हणून ही सोय, म्हणून एक पूजन या पद्धतीने केल्यास चालू शकते. भक्तिभावाने केलेल्या सेवेची फलश्रुती अवश्य मिळतेच मिळते. सत्यनारायण पूजेची ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली? अजून काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की विचारू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि समजा चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आज अवश्य करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.